सांगा कसं करता मग पाहुणे बाप कशी वाट राहील मला जागा आहे हा इथं बनवून टाकू हंडी मग आपण पट्टी टाकली आपली चूल मांडली की झालं सुरू हा बरी नाही का जागा आहे नाही शिवला जागा कसं आहे म्हणजे सवान पाहिजे सवान मग काय हे उताराची झाली ते कसं बसलं की भाजी सांडते सगळं ते उठा लावावं लागते मग आता हे कसं उच्ची तिकडी झाली जागा दुसरी पाहू आपण बरं शिवला कसं जागा चांगली सवान पाहिजे नाही तर कसं होते भाजीचं खायची मजा चालली जाते दादा के बस निरा म्हणलं उठा बसा खडे रुत्ते खालू म्हणून म्हणलं कसं चांगली भाऊ एखादी हे गमावसाना चांगली पायता मग काय हे भेटली हेच बरं आहे आता हे पाय झगडे बरं ठीक म्हणते आता मग 10 वाजून राहिले ना मग आपले माणसं उठले तिकडे दर्शनाला गेले अजून आले नाही का काय झालं माय भिंत हे पा हे जागा भेटली राहू दे आता हेच बरं राहू दे मग तसं करा हेच राहू दे आता कसं कुठे पाहिलं सारखं आहे ते अशीच मजा येते जाऊ दे इथं करून टाकू आपण झाडझूड करू जरा खडे बाजून करू ओके करून टाकू तेच म्हणलं लक्ष इकडे कसं मोकळं राहते माणूस हा म्हणजे टेन्शन नाही का पाहुणे बा राटू म्हणतात आता मी काय बोलणार बरं ठीक आहे चला मग आता काय करायचं कसं करायचं पुढचं नियोजन सांगा मग आता काय आहे तसं करून घेऊ नाही का पहिले नियोजन केलं बरं राहते मग नाही तर मग कसं धांदल होऊन जाते आपले माणसं आले असेल गाडीपाशी नाही का चला मग तिथं बसून घेऊ सगळे जण आणि ठरवून घेऊ कसं काय करायचं काय नाही तर चला मग आले आता सगळे दर्शन घेऊन आले कोण राहिलं नाही ना आले सगळे बरं ठीक आहे आता मीटिंग सुरू करून देऊ आपण कसं आहे आपल्याला आता हंडी बनवायची आहे मग त्यासाठी नियोजन असणं आवश्यक आहे म्हणजे एक तर आपला गॅस गेला गॅसच्यानं कसे सगळे तिथं होणार आहे आपला आता इंधन जमा करा हे करा आता बाकीचे सगळेच कामं करणार ना आपल्याला कोंबडे पाहा लागते बाकी सगळं तर आता मी सांगतो तसं करा मग नाही का कंदील आबूजी चाला ना आपल्या हिशोबानं ना आता तुम्ही चालक मला काय नाही का लक्ष राहा यायचेच म्हणून चालते हो ना आता काय सोयरी खोयला जरा कसं झेल करायला लागणार हा बिलकुल आहे बा तुम्ही म्हणसान तसं तुम्ही सांगा आम्ही तसं करू सांगा काय कसं करायचं काय नाही सांगा सगळं तर पाहता लक्ष्मणराव तुम्ही कसं तुम्हाला जागा तर पाहिली आपण तिथं तुम्ही झाडझूड करा बरोबर एखादी चूल मांडा चांगली आणि बाजूचं सतरंजी गितरंजी टाकून पाण्याची कॅन हे ते सगळं सामान तिथं घेऊन जा झालं तुमच्याकडे काम तेवढं जागा ओके करणे सगळ्याला जागा माहीत आहे आता दुसरी गोष्ट भानू आपल्याला कसं आपला गेला गॅसच्या झाला तिथं बा तर इंधन जमा करत असता आजूबाजून जात जरासं बातच सापडते इंधन समजा तुलाच माहीतच आहे एखादं उचलून आणच नाही तर मग काही ना काही करून इंधन घेऊन येतो इकडे अरे जेव्हा इंधनच माझ्याकडे दिलं नाही हो काय असं असते आता इंधन आता पाहायला किती भारी जाते तुम्ही सांगा बरं एक तर आता लोक शेकोट्या भेटवते कोणी आता हंड्या गिंड्या इतकं महिना त्याला शेवटचा आठवडा आहे म्हणलं काही आता सापडलं का मला इंधन आणि हिंदी म्हणूनच गॅस घेतला होता पण आता जाऊ दे चुलीवरचं चांगलं होत असते म्हणजे आता ते कसं योग असं आपली चुलीवर खायची जाऊ दे चांगलं आहे जे होते ते चांगल्यासाठी होते तर आता तू काय करतो इंधनाच्या काळ्या कुड्या आपले पानं घेणं जमा करतो तिथं आणून ठेवतो लक्ष्मणराव आहेतच तिथं तशी जे होते ते चांगल्यासाठी होते मग आता 21,000 रुपये गॅस पडला त्यामध्ये मग आता काय करा आता बुडा घरी गेल्यावर कणकण करतेस मला आता मला तपेलच आहे बरं ठीक आहे आता इंधनाचं माझ्याकडे हो पाहतो मी कुठून आणतो बा हो आणतो इंधन तर इंधनाचं अटपलं समजा आता आपल्याला हंडी लागत नाही का तर कंदीला पाहिजे तुम्ही मुंगशीराम भाऊ तुम्ही दोघं जण जा चांगल्या प्रकारची आपल्याला हंडी आणा हो म्हणजे हंडी कशी टीचर लिहिली नाही पाहिजे ओरिजिनल दे म्हणा चांगली आहे महाग झाली चालते पण कशी एक नाही 2 घेऊन यायचा कोण की आपलं झालं पाहिजे भागलं पाहिजे ठीक आहे 2 हंड्या आपल्यासाठी घेऊन यायच्या बरं झालं आपल्याकडे हंडी चाला नाही का आपल्याला आता देवदासने सांगितली शांतारामने सांगितली नाही का जाऊ तिथं कसं त्याच्यात सलटून घ्यायला लागणार आपल्या बी नाही का जाऊ जरा 50 रुपये शिल्लक चांगला द्यायला बरं ठीक आहे काही हरकत नाही आम्ही हंडी घेऊन येतो आणि बाकीचं अजून काय आणा ते घेऊन येतो मग ठीक आहे मग हंडीचं अटपलं त्याच्यानंतर आता माऊली भाऊ तुम्ही काय करा तुम्ही तर काही खात ना आता तुम्ही जत्रा करा आणि कुठे एखादी राईस प्लेट घेऊन घ्या आणि मोकळं हो जा हो मी काही थांबत नाही तुमच्या इथं हो तुमचं होईपर्यंत मी आपलं जत्रा गित्रा करतो आणि बसतो मंदिरात हो इकडे राईस प्लेट मारतो एखादी आणि बसतो मग बरं ठीक आहे आता याच्यानंतर डॅनी आबाजी तुम्ही काय करा भाजीपाला हो आपल्याला काय लागेल सलादसाठी लागेल तसं आपण समजा लसण किसन आणला लक्ष्मणरावनं वाटून मसाला आहे ते फक्त आणा तुम्ही आपलं गाजर मुळा कांदा निंबू आपलं अद्रक नाही बाकी सगळं सलाद बिलकुल मेथी किती संभार आहे ते सगळं घेऊन या तुम्ही फ्रेशमधला चांगला पद्धतशीर घेऊन यायचं बरोबर हो आणतो ना हो काही हरकत नाही आणतो आता आपलं कसं म्हणलं लक्ष्मणराव भाकरीचं कसं करता म्हणलं तुम्ही ते आता कणी आपलं पीठ आणलं वाटतं ना भाकरीचं हो ना आता मी म्हणलं कसं आता भाकरी आता तुम्ही म्हणे करायची आता म्हणून मग मी आणलं होतं संग असं वाटलं बाया घ्यायचे का काय होते मग कॅन्सल झाल्या वेळेवर तेच प्रॉब्लेम झाला ना आता बायानं कॅन्सल केल्याच्यानं आता भाकरीचा प्रॉब्लेम आला आता आपण काय करू लक्ष्मणराव थोडासा खर्च वाढेल म्हणा आपला तर आपण याला पाठवून देऊ आपलं काशीनाथले आणि पाहुणे बावले एखाद्या हॉटेलवाल्या तिथं बायाला जरा सांगता येईल आपल्याला भाकरी इतके बनवून द्यावा 2-2 2-3 भाकरी समजा आपल्याला 10 जण आपण समजा 30-35 भाकरी सांगून देऊ आपण सरळ पेमेंट देऊन बरं तसं चालते ना हो भाकरी मग रेडीमेडच बनवलं नाही का जर तसं करू मग हे काय करते आता सांगा आता म्हणजे हे बसतेच वाटते मग तुम्ही काय करता म्हणजे आम्हाला ज्याला कामी राहून तुम्ही काय करू राहिलो दोघं जण आता आम्ही काय करू राहिलो म्हणजे आम्हीच तर मेन करू राहिलो आपल्याला कोंबडा नाही लागेल का चुऱ्यावाला मग चांगला कोंबडा आणतो आम्ही पद्धतशीर मेन बबन पाहतो चांगला व्यवस्थित आता वजनदार मोठा आणला लागेल ना आपलं होणार का 10 जणांना आपण 9 जण मग 9 जणांना का कमी लागते का जाऊ दे तुमची इच्छा आहे ना तुम्ही जा फक्त चांगला आणजा म्हणजे कसं मोठं झाटा आणजा एकाने भागलं 2 आणजा ठीक आहे मग लक्ष्मणराव पैसे देऊन द्या मग सगळ्याला काय काय पाहिजे कोणाला तर डॅनी आबाजीला भाजीपाल्यासाठी यायला आपल्याला शिवलाले भाकरी किकरी यायला त्याला सगळ्याला पैसे देऊन द्या आता चला मग आता समजा काशीनाथ भाकरीसाठी देऊन तुम्ही 1000 रुपये जवळपास म्हणजे शिल्लकवाला घेऊन ये तुम्हाला 2000 देतो कोंबडं घेऊन या तुम्ही ठीक आहे मग आता पैसे देऊन देतो डॅनी आबाजीला भाजीपाल्यासाठी 300 रुपये चला लागो काम कमी पैसे देऊन देतो काही नको सांगू ना काय भाव काय सांगू तुम्ही 150 रुपये हंडी 150 रुपये अरे बाबा आमच्याकडे म्हणताय बा इकार येतात ना मॅटर भरू येते ना तुमचे लोक मग 100 रुपये निघला ना तवा 50 बोंबलो दिला ना त्यानं मातीचा मग काही राजा मा 150 रुपये हंडी सांगू राहिला तुम्ही झाकणी नाही याच्यावर काही नाही हो ना हो चांगले आहे ना ते 150च्या कमी नाही ना रेटच आहे सगळ्याचे 150 विकू राहिले ना सगळे मग लहान आहे का ते पद्धतशीर बिलकुल आहे बा किलोवर शिस्तीन त्याच्यानी
आता शिस्तीन काय नाही काही लावता राहायचं मग काय बा आम्हाला एक नाही पाहिजे ना आम्हाला कमीत कमी बा देवीदास 4 हंड्यात आम्हाला ते पाहिजे 2 अजून हे 6 आणि आमच्यासाठी 2 8 हंड्या पाहिजे ना आम्हाला मग 8 हंड्या म्हणल्यावर बी कमी नाही करत 8 पाहिजे नाही का 8 म्हणलं समजा जाऊ दे, 10 रुपये कमी देऊन द्या मग हंडी मागं समजा 10 रुपये समजा 140 ना जाऊ द्या हे बा कंदील आबाजी दुसरीकडे घेऊ तिकडे घेऊ 100 नच म्हणतील ते मग काय जाऊ दे. मग देतं काय 100 न देऊ राहिला काय अजून आमचे संख्या बी आहेत त्याला इथंच पाठवतो हा देतं काय 100 न 100 नाही ना 100 नाही उरत ना आम्हाला 100 काय उरायला मला आता खर्च आहे तेवढा तर मग आम्ही आणले तिकून तेवढ्या ना राहू दे मग आता काय तर इलाज नाही तू कसं रुपये कमी नाही करू राहिला काय करता तिकडे दुसरीकडे पाहा लागेल मग बरं हे बा असं करा 100 देऊन द्या 100 देऊन द्या 8 हंड्या घेऊन द्या मला 100 लावतो हो ती गोष्ट बरोबर आहे पण लोकांना आमच्याकडे 100 रुपये दिले आता त्याला आता आम्ही आता आमच्या जोडचे भरा का 25 रुपये थांब आम्हाला फोन लावते त्याला काय कसं काय तर एक मिनिट लावा फोन लावा द्यायला विचारा 100 देतो म्हणा 100 बरोबर हे हंडी घ्या तुमची बाजून फोन लावा तुम्ही 1 मिनिटात आलो सा 8 हंड्या काढून ठेवा वेगळ्या पद्धतशीर काढा ते आलोच मी 2 मिनिटात या विचारा तुम्ही काय तर अजून आयटम आहे आपल्यापाशी पाण्याची बॉटल आहे मातीची अजून तावा आहे हे आहे ते आहे पद्धतशीर सांगा द्यायले 100 देऊन देऊ तुम्हाला हो ना लावतो ना घरी फोन लावा तुम्ही काय आहे दिल म्हणलं फोन लावतो घरी बी हो काय पाहिजे काय नाही तर त्याला विचारून घे एक केपचं म्हणजे मग तिकडे फोन लावा एक देत असले लावून द्या नाही तर मग झुमरेला लाव. बरं झुमरेला लावून देतो पहिले त्याला भाव सांगून देतो नाही का 1 मिनिट भूषण काय अभ्यास काय म्हणलं 10वीची परीक्षा देऊ राहिला का हा भरला फॉर्म भरला वाटते नाही काय तर आता नलू मॅडम ते गेलतं ना लेट फी भरली भरून टाकला फॉर्म आता काय आली ना 12 महिन्याच्या अंतर परीक्षा आता काय करता करा म्हणलं अभ्यास 21 अपेक्षित आणल्या जा चला वाचणं असं परीक्षा देऊ राहिला 10वीची असं दे बा दे चांगला अभ्यास कर जरासा आता हे बा मी काय म्हणलं हे मसाला सोडून द्या आता महिना खाण तिकडे घरी जाऊन अभ्यास करत जा चांगला मग काय आता बसला राजा माया भिन आता शांतारा भोले सांगून देते तसं तेवढं होते ना अभ्यास मग काय आता मशी आता वावर झाले रिकामी मस्त मसाळा चढते आपल्या झाडाखाली वाचणी होती नाही काही वांधा नाही मी सांगतो शांतारा भोले एखादी सोय लावा म्हणतो मग काय काठावर तर पास झाला पाहिजे कमीत कमी मग काय आता हे बा आजच्या दिवस राग उद्यापासून पाय तुम्ही काहीतरी करतो तुम्ही त्याची नको टेन्शन घेऊ मग काय होते मग आता यावेळेस काढतो मी विषय काढतो हो थांबा देतो हो हॅलो कोण बोलता मीच बोलू राहिलो आपलं मी बोलू राहिलो म्हणलं कंदील आबाजी काय राजा तुम्ही फोनही ना उचलत बोलतही ना लवकर हा इकडे मला किती गर्दी आहे इकडे दत्तरी थांबा मी तर ते तुमचं हंडीचं मग कसं काय म्हणलं आणायचं ना आणू ना नक्की आणा म्हणजे आणच म्हणलं ना तुम्हाला देतात भाऊजी सरपंचाची शांतरा भाऊजी बाई 4 हंडीचे पैसे दिले तुम्हाला मग रात्री आपले तुम्हाला 600 रुपये दिला 150 रुपये ना हो ना 150 दिली 150चे भाव काहीच आहे तुमचे मग 4 वर्ष आणखीचे भाव सांगता का तुम्ही मग आता हंडीवाल्याने विचारलं तर 200च्या कमी नाहीच म्हणून राहिला ते म्हणून म्हणलं कसं आम्ही घ्या 200 तुम्ही समजा 150 आम्ही का जोडून टाका 50 रुपये एक तर आणा बी तर तकलीफ घ्या म्हणून म्हणलं बा 200 आहे म्हणलं हंडी आता सांगू राहिलो अरे काही लावता का 150 रुपये आहे आपल्या गावातले लोक आले ना काही घेऊ 150 आणले त्यानं ते कोणते आणले त्यानं कच्च्या मग काय इथे आहे तशा 100 सवाशाले मग काय हे 200 वाले कसे आहे टनाटन वाजते बिलकुल आणि ओके बिलकुल 7-8 वर्ष 5 बिन करू ना मग म्हणून म्हणलं 200 रुपये आहे होते 150 भेटत आहे होते जाऊ दे हो आणा म्हणा आणा काय करता आता वाढले असून बरोबर ठीक आहे तिथंच हो इथंच आहे तर आला म्हणते बघा 50 रुपये इथं आल्यावर देऊन दे तुमचे वरचे बरं ठीक आहे चालते हो काही हरकत नाही तिथं आल्यावर दिले चालते घेऊन घेतो मग चौकाच्या 4 घेऊन घेतो जाऊ दे तिकडे आपली हंडी निघाली याच्यात बरं ठीक आहे मग ठेवतो ना ठेवतो विचारा द्यायले कसं काय जेवण घेऊन झाले का म्हणा काय नाही अरे कधी म्हणजे काय झाले का जेवण घेऊन झाले म्हणलं हा 11-11:30 हो राहिले म्हणलं जेवण झाले का म्हणलं नाही ना हे बा आता हंडी आता घेऊन राहिलो हंडी घेतली की आम्हाला ते हे बा खलबत्ता घ्या लागते जास्त घ्या लागते हो करतो ना आता आम्ही गेलो की बस आता चालू आहे तयारी सुरू आहे आमची काही कोंबडे पाहायला गेले कोणी काही आणायला गेले हो सगळे आता बस 12 वाजता होती सुरू आमची हंडी हो काही वांधा नाही बापा म्हणजे अजून हंडीच नाही घेतली बापा आले म्हणजे आता हंडीचा सौदा सुरू आहे आता तुम्ही जसा शिशू सारखं बापा झाकडच पडते वाटते बाबा बिरबलची खिचडीसाठी बरोबर ठीक आहे हो करा मस्त पद्धतशीर आमच्या तोड्याला पाय सुटू राहिला आता ठीक आहे ठेवतो फोन मग या मस्त संध्याकाळी आता उद्या लोक येतात काय येतात ठीक आहे मग हो बरोबर ठीक आहे ठेवतो मग हा ठेवतो होते घेते वाटते आज आता नाही का होत्याचा फोन आहे बाबा आता काही सांगा लागेल त्याला खलबत्ता आण लागते म्हणून मारती तुला काय आण लागते का जातं सांगता बस जातं आमच्या घरचे असेल तर सांगता हा बोला ते सांग हॅलो हा बोला म्हणलं बोला आता काय निघाले का तुम्ही झाली का जत्रा हा आज रविवार आहे येता ना घरी अरे का म्हणते आता तर सुरुवात आहे खरी आमची नाही अजून सध्या निघाल नाही जरासं उशीर होईल हो बहुतेक 4 वाजून आम्हाला निघाली इथून हो तर म्हणलं इकडे आलो तुम्ही हो हंडी घ्यासाठी तर म्हणलं आपल्यासाठी एक हंडी घेतली हो अजून काही पाहिजे की होतं का आपल्याला काही आण लागते का म्हणलं अजून नवीन काही काय तिथं काय आहे का मला नवल विशेष इथं काय नाही भेटत पैसा असला सगळ्या गोष्टी असतात मग काय ना आपल्याला काय घाटा पैसे तू काय टेन्शन घेतं सांग काय आणू काय सांग म्हणलं फक्त हो आपलं ते याचा आणू का मातीचा तवा असते ते आणू का ते आहे आपल्या पाण्याची बॉटल मातीची आहे सगळं बिलकुल म्हणजे मातीचे भरपूर सामान आहे इथं आणू का हंडी सोबत बरं आणा मग आणा हो आणि एक म्हणलं खलबत्ता आणजा हो खलबत्ता मी तुम्हाला सांगितलं होता तर त्याच्यात मी कसं लसण कांटा आला पाहिजे मोठा आणा जरासा तेच म्हणलं सांगा ना भाई जात्यावर सांगा ना म्हणलं त्याला म्हणलं हे मातीची आहे इथं तर त्याच्या घरच्या बॉल सांगा मला ते जाताना म्हणजे जातं काली उरार बाबा एवढं मोठं वजच्या वज आम्ही तर बरं सांगतो मी त्याला हो सांगतो किती एक जाता ना का बरं ठीक आहे सांगतो मी आणतो बरं आणजा म्हणलं फक्त ते गॅस नेला होता ते शिवलाल भाऊ ना तर गॅस आणला म्हणलं ध्यानानं हो आपल्या घरचं सिलेंडर होतं ते नाही तर भुलसान तिथंच त्यानं काही आणलं शिवला आपल्या घरचं अरे आपल्या इथं का ते मला त्याच्याच घरचं होतं का ते आपल्या इथं का म्हणलं
आपले तर दोन नाही का व? मग एक होतं ते म्हणे आम्हाला तिथं स्वयंपाक करायला पाहिजे म्हणे, तुम्हीच तर म्हणलं म्हणे द्या म्हणून. अरे शिवला साहेब आता घरचं माया नाव सांगून दिलं नाही शिवलेला का टिपर द्यास लागते आता हे गोपना करू नाही का हो ना मग 21,000 रुपये तिथं जाऊन पाळला त्या गॅसच्या माझा घरचा गॅस आहे म्हणजे ती आता हो बरं आणतो मी आणतो हो आता काय सांगायला नाही चोरी गेलं म्हणून अजून कलकल लावायची हो आणतो काही काळजी करू नको येतो मी बरोबर ठेव फोन ठेव. बरं ठीक आहे ठेवतो मग. हो ठीक आहे या मग. काळजी नाही म्हणला जेवण कर जा. उपास नको करू. ठीक आहे ठेवतो मग. अरे कोणी तर नाही इथं नाही का गंज गिन शिजू राहिला काय आहे तर पाणी तर बोल वाटते होते नाही का कुठे गेले काय सांगायला गिदन आहे सगळं आहे नाही का काय इकडे तिकडे 5 बसायला पुरते नाही का घेतला आपला एक कवटा की निघाले जाय तिकडे हेच नाही पुरते आता कुठं बसा एक काळी जमा करत नाही का संध्याकाळी व्हायची का अशा घेऊन जा ना आहे ना म्हणलं घेऊन जा काय आता तू काय आता घेतल्यावर काय खाली टाकतं म्हणलं ने घेऊन जा नाही तसं कसं म्हणजे मला काय वाटलं कोणी नाही बा मला वाटलं झालं का तुमचे जेवण खावणं म्हणून मला रिकाम आहे बा पडलेलं इथं म्हणून घेतलं होतं जरासं तुराटेच घेतल्या फक्त पराठे असं हो का असं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आमचे जेवण झाले म्हणून तुम्हाला माहिती आहे का राजा माणसा राजा बोलून तर राहिली मला आहे तर आम्ही आता इकडे एक काळी जमा केली इथं आणलं आता मला पाणी तपाळ ठेवलं घेऊन या म्हणलं सामान किंवा आमची सोबती गेली आणायला कोंबडं तुम्ही इकडे आपलं इंधन घेऊन चालले होते काही राजा हुशारी सुराय मला तुम्ही नाही मला कसं वाटतं झालं म्हणून म्हटलं तसं काय आपण काय हात लावतो चाललो मी नको देऊ लवकर इथं येऊ नको इकडे चाललं का मा भिंत आम्ही इकडे इंधन जमा करा चोट्ट्या आणायचे इकडे दिसलाच पाहिजे तू चालला का चोट्ट लगायचं इंधन चोऱ्या आता याला विचारू आता शेवटचं हो आता आपण 7-8 जणांना विचारलं कोणी काही भाकरी द्यायला तयार नाही इथं जेव्हा म्हणते इथंच भाकरी घ्या म्हणते आणि आपले माणसं तिकडे वाट पाहून राहिले आपले तर आपण काय करू आपण सरळ यायला एक खेप शेवटचं विचारू नाही तर मग जयरामजी घ्या आणि चला बोलो क्या है होना क्या अंडे होना क्या चलो अंदर बैठो जाओ अंदर बैठो. नाही अंडर नाही भेटत आम्हाला आम्ही काय म्हणलं तुमच्याकडे आपल्याला भाकरी भेटेल का भाकरी ज्वारीच्या हो ना भाकरी मिलेंगी ना हंडी के साथ खाने को तो भाकरी लगेंगी ना. नाही तसं नाही आमचं म्हणणं आम्हाला कसं आम्हाला हंडी गिंडी बनवून नाही पाहिजे जेवायचं नाही इथं आम्हाला तिकडे जेवायचं आहे आमचं बनवणं सुरू आहे फक्त आम्हाला भाकरी पाहिजे ज्वारीच्या हो तर देता का म्हणलं 20-25 भाकरी पाहिजे होत्या 9-10 जण आम्ही बाबा घाम पुसायला टाइम नाही आम्हाला तुम्ही म्हणता भाकरी बनवून देता का तुम्ही इथं जेवसा तर भाकरी देतो आम्ही तशा नाही देत पार्सल नाही आमच्याजवळ पार्सल तिकडे जा कुठे बी इथं नाही पार्सल. काय आहे आता देऊन द्या ना 20 भाकरी काय बिघडून राहिलं तुमच्या पैसे घ्या ना 5 रुपये शिल्लक घ्या 25 जण 20 जण काय असेल त्या भावाने घ्या ना. नहीं ना टाइम ही नहीं ना अभी इतनी गर्दी है कि अब अंदर इतने लोग बैठे हुए हैं ये हंडिया नहीं पकड़ा हमारे फिर क्या तो बार देख के नहीं देखने को आते हो गया क्या फिर क्या तो तुम जाओ उधर देखो किधर इधर नहीं. बरं ठीक आहे बस नाही चला जाऊ द्या काय करावं आता सांगा आता हातानंच बनवायला पुरले असते की आपल्याला तिथं मग काय आता काय करावं काय नाही आता तिथं काय करावं आपण शिवलाला फोन लावा त्याला म्हणा काय करू म्हणा त्याला विचारा काय पाय तुम्ही लक्ष्मणला फोन लावतो आणि एक आपल्या शिवलाला बघूया हो पाहतो काय म्हणते काय म्हणते कशा बोल कशा काय झालं का निपटला या लवकर काय येऊन काय दाता घेऊन येऊ का तिथं भाकरी नाही सापडून राहिली इकडे ज्वारीच्या मग काय हे 10-15 दुकानं धुंडलो त्याला म्हणलं देता का बनवून नाही कोणीच नाही देत बनवून इथं जेव्हा म्हणते इथं हंडी शिजवा म्हणते काय ते बा बिल द्या म्हणते हो काय करा मग आम्ही सांगा तुम्ही निरा अपेक्षा बे कुठे पाठवलं का नाही तुम्ही फेलच होता मग काय वापस येणार तुम्हाला मग एक वस्तूला का धडा नाही तुम्हाला भाकरी सांगितलं तर किती वाजू राहिलं का 1:30 वाजू राहिला ना मग काय याचा पता नाही वाट पाहू थकलो राहायच्या 12 वाजतापासून इथं मग काय ते भाड्या नाही आलं अजून कोणीच नाही शिवलाल भेटले ते का ते कोंबडे एवढं सापडलं का नाही द्यायला त्याला आताच फोन केला मी मग काय ते त्याला म्हटलं भाकरी कुठं पाहू तर ते म्हणजे आम्हाला तर आमचं कोंबडं नाही सुचू राहिलं म्हणे त्याला कोंबडं नाही सापडून राहिलं आणि आम्हाला भाकरी नाही सापडून राहिल्या मग काय कसं करता सांगा आता काय करू पहा ना मग मी काय सांगू काय करू पहा अजून 5-6 दुकान पहा इकडे तिकडे जरा वाढून द्या पैसे एरिया आता 1000 रुपये शिल्लक वालक दिले ना भाकऱ्याले मग 2000 रुपये कोंबड्याला दिले 1000 रुपये कोंबडं नाही हो शिल्लक वालक पैसे द्या ना ते हो हे करू नका बरं तसं करू का मग बरं 40 रुपये भाकरी घे म्हणतो आपण बनवा म्हणतो आमच्या आणतो काही हरकत नाही शिवलाल भाऊले सांग तुम्ही येतो आम्ही बस अर्ध्या पर्यंत येतो पाहतो काहीतरी कोशिश लवकर या हो काही सुरू होईल हो बा हंडीवाले आले अजून काहीच नाही आता हंडीवाल्याला फोन लावून पाहा लागेल माझ्या दादा काय लक्ष्मण कसं रे बा हे का बिरबलची हंडी होय का म्हणलं काही होते हे सुरू नाही झाले अजून तर होते आता फोन केला मी पाहते ते हो भाकरी नाही सापडून राहिल्या कोणी देत नाही ना बनवून एक येत नाही लोक आता ते हॉटेलला नाही करते आरमांच्या हो कोणी देत नाही ना हो पाहतो आता यायला फोन लावतो कधीला म्हणजे हंडी नाही आणली ना अजून इतका टाईम सांगा बा अजून हंडी नाही इंधन नाही कोणता काहीच नाही मसाला काढून बसला आपण इथं मग काय थांबा फोन लावतो पाहा तुम्ही काय आवडते ते हो कंदिल्याला एवढा टाइम लागते का काय हंडी आणायला ला फोन लाव दिले हॅलो हां बोला लक्ष्मणराव काय म्हणता हॅलो काय राजे हो तुम्हाला हंडीला पाठवलं का संजय आणायला पाठवलं म्हणलं काय माणसा तुम्ही लवकर हंडी घेऊन या इथं काही सुरुवात करता ते 1:30 वाजू राहिला म्हणजे आता पत्ता नाही तुमचा काय करू राहिला तुम्ही ते वाटेस मला हे काव करतेस म्हणलं अरे हो ना लक्ष्मण येतो ना बाबा रे हे हंडीच आहे का नाही दुकानात बरोबर सापडे नाही ना आम्हाला मग काय कुठं कच्च्या कुठं काही असं तसं आता घेतल्या एक तर गावाल्यानं सांगितल्या त्या आणायच्या मग त्याच्या संग मग घेऊन घेतल्या आणि घरून फोन आला म्हणजे जातं घ्या मग आता जातं नाही घेतलं तर मग असं काय करा तिकडे व्हायचा टाईम अजून उशीर व्हायचा म्हणलं मग घेऊन घ्या बा आता जातं पाहायला आलो होतो हो का बरं करा मग जत्राच करा सगळी जत्रा करून घ्या अजून कोणाला अडकिता लागल कोणाला काही लागेल विचारून घ्या फोन करा गावात जे काय लागेल ते घ्या 5 वाजेपर्यंत मी बसतो इथं तप मांडत या आरामाने या
नाही ना तसं नाही ना रे बाबा, तू हे बघ गरम नको होणार लक्ष्मण. मी काय म्हणणार तुले, येतो ना आम्ही, येतो हे बा हे सापडे नाही ना आम्हाला खलबत्ता. आता बुटी म्हणे खलबत्ता आणा. मग आता खलबत्ता पाहिला, आता हे जातं पाहिलं की बस एक गंज घ्यायचा आहे फक्त आपल्या जन्मल्या, असं पाहिजे तिने सांगितलं ती चहासाठी. तर म्हणलं तेवढा घेतलं की आलोच. तिकडे जाऊ द्या, हवा काय गेला आणा लवकर ते फालतू रे डोकं खोरायला मार. 1:30 वाजून राहिला इथं हंडी नाही आली तर बाकी शिजू जाण काही. तिकडे ते शिवलाल नाही आला अजून, ते कोणतं कोणीच नाही आलं. मग काय इंदा हे भाण्या गेला, इंदा नाही आला अजून. बापरे, म्हणजे भाण्या नाही आला का अजून? अरे बाबा, म्हणजे शिवलाल गिवलाल कोणी काहीच नाही, कोंबडे नाही आला का अजून? कोणाचाच पता नाही ना. फक्त डॅनी आले भाजीपाला घेऊन आता एक टमाटर खाल्ला, शेवटी भूक लागली तर करता काय? लवकर या तुम्ही, आता फालतू डॉक्टर हो. जाऊ द्या, काही नाही, आराम झाले पुरते नाही का, अजून कोंबडं नाही आलं काहीच नाही काय. हो येतो बिलकुल. हे बा तुम्ही काय करा, भाजीपाला आहे की नाही काढून घ्या, सलाद गिलात कापून घ्या, पाणी गरम करायला ठेवून द्या तोपर्यंत. एका गंजात खिचडी टाका, नाही तर मग तांदूळ आणले कापून. आता तांदूळ खायला का इथं खिचडी टाकायला पुरून राहील तुम्ही. हे बा सलाद गिलात करतो आम्ही, काय करायचं ते फक्त तुम्ही लवकर या, फक्त हंडी घेऊन मी लावतो ते शिवलाल गिवलाल, बाकीचं पाहिजे तुम्ही काय लवकर या. बस आलो निघालो समजा, बस 5 मिनिटात. काय म्हणते, लय उशीर झाला का आपल्याला? काय रे, सामान घेता उशीरच झाला आपल्याला. नाही चला लवकर निघा लागणार, फटकन पाहू जाते भावान चालले जाऊ. नाही बा मुशिराम काही घाई करायचं काम नाही ना, अजून कोंबडं नाही आलं काही, बाकी सगळंच यायचं आहे अजून. इंधन असतं नाही आलं म्हणते काय अजून. हे बा 1 घंटा अजूनही नाही गेलो आपण तरी चालते. निचंती मनानं घे चांगलं सामान नाश्ता करून घेऊ फसकाला साबू. एरिया असं समजून घ्यायचं 4 वाजे लोक जेवण भेटत नाही. घे शांततेने घे, काही अशी काळजी करू नको. आपण काय रे पैसे काय खर्च करता आता, हे सामानात चालले आपले पैसे. आता कमी पैसे राहिले बरं आपल्याला. पैशाच काय काम आहे, मी आता मुद्दा म्हणून आणले शिल्लक, कुठं आणतं जास्त, मग नाही तर आणले की जास्त खर्च होती आहे ना. लक्ष म्हणून पाहिजे काय करत ते. चला आता बाकीचं काही असले सामान घेऊ, राहिलं सुईलं चल. चला मग, हो चांगला दटवून नाश्ता करून घेऊ, म्हणजे टेन्शनचं काम नाही का. चला मग चला दादा बसा म्हणलं, अंदर बसा, अंदर आहे आपली व्यवस्था पूर्ण. चला घ्या जेवण करायचं आहे ना. नाही भाऊ, आम्हाला कसं, आम्हाला जेवण नाही करायचं. हे कोंबडे दिसून राहिले तुमच्या जवळ, विकता का म्हणलं ते? एकासाठी आहे काय? आता कोणी भाकरी लिहू राहिलं, कोणी कोंबड्या लिहू राहिलं, काय माय धंदा करू देत का लोक? अरे म्हणलं आम्ही काय करू, म्हणलं आम्ही काय चमचे फिरवायला हवं इथं. आमच्यासाठी पाहिजे ते कोंबडे, आम्हालाच नाही भेटू राहिले ते, मग शॉर्टेज आहे ना इथं. ते तिकडे पण आमच्याजवळ नाही, तर जमा आम्ही तुमच्याजवळ नाही का? अरे घ्या ना, काय घ्यायचे ते घ्या ना, 500 घ्या, 700 घ्या, 900 घ्या. देऊन द्या ना एक आम्हाला चांगलं मोठ्यावालं. मी दादा काय सांगायला समजा, असं मी काय म्हणलं, तुम्ही बसता का इथं, तुम्ही बसा तुम्ही हॉटेल चालवा. काय बोलता राजा, आम्हाला पाहिजे ना ते, हेच तर आधी कमी आहे आमच्याजवळ. मग जा तिकडे, काय नसतं झालं बे. मग आधी इकडे हिंडा नाही का? हो ना, माझ्या कोंबडा नाही सापडून राहिलं का? कसं करतं मग? काय करतं म्हणलं? काय करा तू सांग ना बा, तू अध्यक्ष आहे का मी अध्यक्ष आहे? तुला समजते एवढं मला समजते काय? मग आता कशाचा फोन आला, त्याला भाकरी नाही सापडून राहिल्या. मग आता ते भाकरी नाही इकडे, आपल्याला कोंबडी नाही, आता काय शिजवता तुम्ही? आता एक तर 1:30-2 वाजून राहिला, काही होईन काय कसं करतं ते? हो ती बरोबर नाही का? आता 2 वाजून राहिले, आता होईल काही. आता भूक लागली अरमानची. नाही काही ते तिसराच मार्ग काढा लागते नाही का? म्हणजे कसं आहे, लोड काही घ्यायला पुरत नाही, टेन्शन माणसानं घेतलं नाही पाहिजे. तर 2000 दिले आपल्याला त्यानं कोंबडं घ्यायसाठी नाही का? आणि 1000 रुपये कशाला दिलं? कशाला भेटू आपण, तिकडे फोन करू द्यायला, तिथं थांबायला लागेल नाही का? 3000 काय करू, मस्त फर्स्ट क्लास जेवण करून घेऊ आपण. त्याचं ते पाहिजे ते पाणी उकळत म्हणा तोपर्यंत, आणि मग जेवल्यावर नंतर आपण पाहू काय करायचं ते. बोलू राहिला आपण जेवायचं का? आम्ही ते उपाशी मारता का द्यायले? आम्ही मरती ना ते उपाशी तिकडे. आता आपण उपाशी राहते त्यासाठी, लोकांसाठी आपण काय उपाशी राहा. आता पैसे आहे सगळे त्यांनी दिलेले. तर मस्त आपण 4 जाऊ. ते पाहुणे बाला घेऊ संख्येच्या बुड्याले, फर्स्ट क्लास एखादी इकडे जेवण करून घेऊ 500-500 रुपयांनी. घे घाल बिलकुल नो टेन्शन. त्याला मला वाटपात्र आले का एरिया, आता कंदिराला कशी अद्दल घडवाच लागते खासाठी याला येते. त्याला समजते मग कसं असते तर. करा मग नाही का? चल मग आता कशाला फोन लाव, त्याला म्हणा कुठं आहे लवकर इथे ये म्हणा, आणि चालेल जाऊ एखाद्या हॉटेलला. जाय तिकडे नो टेन्शन. एक तर आता कसं त्या लक्ष्मीच्या सासऱ्याचा फोन येऊन 2-2 खेप, ते आता 4 वाजेला पोहोचणार आहे इथं. तर तोपर्यंत कसं आपलं जेवण घेऊन निपटून जाते. मग कसं लक्षाची मजा घेता येते. पाहू काय करायचं मग. करा तसंच करा. चांगली मजा घेऊ लागायची. उपाशी मारू, लावा फोन लावा त्याला, कुठं आहे म्हणा, आम्ही आलोच म्हणा, कशाला फोन लावा. काय बोलता रे शिवलाल भाऊ, काय उपाशी मारा का? कंदील पुढं आहे आमच्या म्हणलं माठ भोवायला राजा, कसं काय तुमचं काम? आपण जेवून घेता म्हणता, कसं काय करू तुम्ही? ते उपाशी आहे का? कंदील बुडा ते नाश्ता करताना दिसले मला आता पाणीपुरीच्या गाडीवर. मग काय हे बा सट खाते ते, आरामाने गेलं चालते. आपण काय जेवत नाही का? जाऊ ना, थोडा उशीर लागेल थोडा. आपण पहिले काय करू, थोडं इथं जेवण करून घेऊ. जेवण केलं की मग नंतर चालले जाऊ, पाहू मग सापडलं कोंबलं तर. नाही तर मग लक्ष राहिलं मग नाही सापडलं बा, जेव्हा इथंच तुम्ही बी. हो ठीक आहे म्हणा, कसं उशीर झाला भूक लागली नाही का? जरा मग जेवून घ्या नाही का? तसं करू, मग तिकडे डबल बनवू नाही का? तसं करा मग, चला जेवण करून घेऊ, जाऊया तिकडे. हो काय काय विचार हो का तुम्हाला? बनव क्या हंडी फिर? ठीक है बनाओ, हंडी बनाओ, कैसा तेज बनाने को ना, नाम निकलने को ना तुम्हारा. और मैं क्या बोल रहा, अपनी ज्वार की रोटी और चावल. ओके ठीक है, हम पीछे बैठे फिर. बैठो तुम बैठो, बस 2-4 गिराक हो गए कि तुम्हारा लगा लेता मैं, बस ये हो गया कि हो गया. जरा जल्दी बनाओ लेकिन हमको जाना है, जरा जल्दी बनाओ फिर. चला मग मागे चला म्हणलं कशा चल ते चकना घेऊन जा म्हणलं, साहेब चकना पाठवता तिकडे. चकना भेज दो जल्दी. हो पापड़ चकना हो सलाद वगैरे जल्दी भेज दो. चला म्हणलं, चला सगळे चला. लक्ष्मण भाऊ कसं काय म्हणजे पाणी आटून राहिलं पुरं, आपलं पाणी सुरू राहिलं तरी याचा पता नाही म्हणजे. माझ्या बाबा नाही आले अजून, शिवलाल भाऊ नाही, कोणीच नाही. कसं काय आहे गडबड? तेच म्हणून राहिला, डोक्याची नस फाडायची पहिले मावर. मग पोटात नाही आरमान भूक लागली, पुरी सलाद खाल्ली मी कापलेली. आता करा, आता काय करा, आता इतका टाइम असते का? भाकरी आणायला ते कोंबडा आणायला 3:30 होऊन राहिला, 3:30. काय करा म्हणून माझं किती सहनशीलता किती ठेवा.
मला तर वाटते घराकडे गेले का काय झालं काय सांगा बा, त्याचं काही भरोसाही नाही सांगतायत माणसाली. हा काय सांगावं असं, जेवले असून काही हॉटेलातून गेले असून घराकडे. हा काय सांगा. तसे कसे जाणार आहे? गाडी आपल्याजवळ आहे ना, गाडी नाही का आपल्यापाशी? हा मग एवढा उशीर लागते का त्याले? गेले असं एसटीनं बसून, काय सांगता येते द्यायचं. हा आता एक तर त्या याचा संख्याचा बुडा आहे त्याच्या संग. आणि आता मला तर काही समजून राहिलं काय झालं, गेले का आहे का नाही आहे. फोन लावला तर फोनही नाही उचलू राहिला. आता अर्धा घंटा झाला. कुठे गेले त्याला हे बा मी काय म्हणलं भानू, आपण काय करू, हे सगळं सामान आता इथंच राहू देऊ, पण आपण जरा जत्रेत पाहू, एक चक्कर मारू. हो काय काय नाही हाला समजते आपल्याला. गाडी पैसे ते जाऊन पाहू आपण. हो काय आहे ते समजते. मग तसंच करायला लागलं, नाही तर मग नाश्ता तरी करून येते. मग आज कुठं बसता येते उपाशी. हे चुलीला उभा लावून इथं सरत आलं आपलं उभा लावलं. हो हे बा हे इथंच राहू देऊ, थैलीत भरून ठेवू सगळं, आणि लवकरात लवकर आपण पाहून येऊ, नाश्ता करून चालली. मग येऊ दे, उशिरा यायला चालते. मग जाऊ दे तिकडे. बस तसंच करू आता. पोट काही तक नाही धुरायला मग आता. चला काहीतरी नाश्ता मारू, नंतर पाहू त्याची वाट. मग चला ते थांबलो इकडे तिकडे. चला. बढ़िया लाइट में बिल्कुल ऐसा कड़क बना, बिल्कुल तेज होना भाजी. तेज होनी चाहिए. बापरे, इकडे कर बाबा शक्ती कपूर. बापा संख्याचा बुडा आहे वाटते बाबा. घेतली वाटते ना बहुत कसं चढली काय. हो ना, बना रहा ना. मग तुम कैसे कडक बनाओ, ये बना रहे ना हम. टाइम लगता जरा. काय टाइम आहे काय? इतका टाइम असते का? काय करून राहिले तुम्ही? किती वाजून राहिले? 4 वाजून राहिले इकडे. कधी बनवता तुम्ही ते? याचं झालं की बनवतो, त्याचं झालं की बनवतो. लवकर बनवा फास्ट मध्ये. 50 रुपये शिल्लक घ्या. अरे बापरे, पुरा इचुकाटा इकडे वाटते बाबा. कठीण आहे रे बाबा. मस्त जेवण राहिले वाटते, मस्त फर्स्ट क्लास. नाही आम्ही मेलो लगेच तिकडे उपाशी. थांबा तुम्ही, आता सांगतो तुम्हाला. थांबा तुम्ही. लेकिन टाइम बहुत हो रहा ना, जल्दी वो उकड़ लेके आओ 2 प्लेट. जाओ और लेके आओ. झालं ना आता, काय उकड मागून राहिले. बसा ना, बसले ना तुमचे माणसं बसले रे. चला या अंदर, वाढून देतो आता पटकन. ठीक आहे झालं का? चल मग लवकर आलोच मी. पुढे लवकर सलाद गिलाद घेऊन ये, निंबू शिल्लक आण. चल लवकर, हात धुवायला पाणी आण लवकर. तिकडे साहेब या अंदर या अंदर या. चला म्हणलं पाहुणे बा, सट खाऊ आता. चला. वापरा द्या, पाहिलं नाही गेलं ना मध्ये. मग आता काय रंग होता द्यायचा. होते बाबा काय बाबा, संख्याचा बुडा काय रेकावून बोलत आहे त्या हॉटेलवाल्याले. लवकर आणा, असं करा तसं करा. शिवला हो बिलकुल. तेच बनाव, ऐसा बनाव. माझं बाबा कठीणच काम आहे रे बा. चौघ जण होती. हो 4 जण. बरोबर आहे. संख्याच्या बुड्याने संगच आणलं होतं काहीतरी. मला वाटेच तरी खिचत नाही असं, दादा की भात लावत ते. त्यानं आणलं होतं थंड काहीतरी. बरोबर आहे. आता आहे बा यायला चांगली अद्दलच घडावं लागते भाणी आपल्याला. हो कसं आहे, लय लय सतावलं आपल्याला. आता उपाशी मारले काय ना, तिकडे जेवून राहिले ते नाही का. जाऊ का मी लक्ष्मण, जाऊ का म्हणलं, देऊ का दिल्या? घेऊ का, ओपू का काळ्या चांगल्या? 2 ओपल्या की सर्किस करतो लेकायची. नाही आता त्याला मारायचं नाही, काहीच नाही. हो आता त्याला त्याच्यापर्यंत करू द्यायचं. काय आता आपण हे गाडी आपल्यापाशी, गाडीत बसू आपण 3 जण चालले जाऊ. ते याचे भाण्याचे बाबा ते येते, त्याचे तिकीट न पाहिजे काय करायचं ते. आणि बाकीचे आता ते त्याचे 4 जण ते पाहिजे द्यायचा. ते सामान आहे ते तिथंच राहू द्या. काय आहेच का तिथं? एक गण आपलं तेवढं ते कुकर ते आपला नाही. जाऊ दे तिकडे 5 बसून काय आहे. जाऊ दे, राहू दे तिकडे. मग हो चला गाडीन चला. चला जाऊ दे तिकडे. माऊली गेला एसटीनं मंगाच. हो ते म्हणे मी जातो म्हणे, बोले फोन आला त्याचा. मग ते तर गेलेच ना. घेऊ दे दण की आता. येऊ द्या टायर घासले काय. गाडी काढतो आपण, मधात जेवण करून चालले जाऊ. चला आता तसा बसा डॅनी बसा. घेऊ द्या नाही बा. चांगली अशी अद्दल घडायची त्याला. बिलकुल टायर घासत द्यायची पैसे आले पाहिजे. एक तर पैसे नाही द्यायचे, सगळे पैसे. एक तर मा पैशावर काम होत द्यायचं. येऊ द्या द्यायला काय होतं पाहू आपण. माझा सासरा येते म्हणे. सासरा याचा पता नाही कायच काही नाही. मग काय निराला बळ्या मारल्या काय शिवल्यानं. मला म्हणे दारू पासाठी येते म्हणे, पिता का म्हणून. तेच पिऊ राहिलं म्हणते तिकडे. जाऊ द्या आता. चला बसा गाडीत बसा. घरा सुरू भानून चल. पण म्हणलं ते आपल्या शिवला भाऊ नाराज होते ना. मग ते सोयरी किती अजून मग आळकाठी आणतील ना ते तुमच्या 11 तारखेला. आपण का तसं सांगा द्यायला. आम्ही तर तुम्हालाच पाली राहिलो म्हणा. आम्हाला वाटलं म्हणा तुम्ही गेलेच का बाबा, काय करता. आम्हीच राहिलो इकडे उपाशी मिळलो म्हणा. आम्ही शेवटी आम्ही घराकडे निघालो म्हणा. बस असं म्हणा चालला जाय तिकडे. मला जेवण करून घराकडे चालले जाऊ. जाऊ द्या मग तिकडे नाही का. घेऊ द्या टोले मग. येऊ द्या काय पटायला का. चला मग करतो गाडी सुरू.